आज नवीन रेसिपी घेऊन आली मी तुमच्यासाठी खास जवसाची चटणी. कोणत्याही ऋतूमध्ये खाण्यासाठी चविष्ट, पौष्टिक अशी जवसाची चटणी. तिन्ही ऋतूमध्ये एकदम उत्तम प्रकारे जेवणाची लज्जत वाढवणारी ही चटणी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे चटणी बनवा की न खाणारे देखील तुम्हाला परत परत चटणी करायला सांगतील. एवढी सुंदर चटणी. चला आपण रेसिपी बघूया. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली, त्यामध्ये 1 वाटी जवस भाजण्यासाठी घेऊया. जवस मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर भाजल्यामुळे खमंग भाजलं जातं. हाय, हॅलो, नमस्ते. मी प्रणिता. माझ्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कुणी नवीन असेल तर चॅनलला व्हिजिट करा. रेसिपीज आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला रेसिपीकडे वळूया. 5 मिनिटापर्यंत आपल्याला मंद आचेवर जवस भाजून घ्यायचं आहे. पारंपरिक पद्धतीने जवसाची चटणी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत. अशा प्रकारे चटणी बनवा की न खाणारे देखील तुम्हाला परत परत जवसाची चटणी करण्यासाठी सांगतील. नक्की ट्राय करून बघा. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे हे आपल्याला स्किनसाठी, हार्टसाठी आणि केसांसाठी खूप पौष्टिक मानलं गेलेलं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला विशेष लक्ष देणं होत नाही. त्यामुळं जर रोज 1 चमचा आपण जवसाची चटणी किंवा जवस खाल्लं तर आपल्या हार्टला बराच फायदा होतो. त्यामुळे प्रत्येकाने जवसाची चटणी किंवा जवस हे डेली खाणं गरजेचे आहे. चांगल्या प्रकारे भाजल्या गेलेला आहे जवस, तुम्ही बघू शकता. मंद आचेवर जवस कंटिन्यू हलवत राहायचं आहे. जर एकाच ठिकाणी स्थिर राहिलं तर करपण्याची शक्यता असते आणि ते थोडं करपलं तर चटणीची चव थोडी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवस कंटिन्यू हलवत राहायचे. त्याला करपू द्यायचं नाही आहे. त्यामुळे खमंग अशी चव येणार आहे. इथे तुम्ही बघू शकता जवस फुटू लागलेला आहे, म्हणजेच चांगला भाजले गेलेला आहे. बघू शकता. जवस भाजले की नाही हे ओळखण्याची साधी ट्रिक मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तडतडणे जवसाचे पूर्ण थांबलेले आहे त्यावेळेस समजून जायचं की आपलं जवस पूर्णपणे खमंग भाजल्या गेलेलं आहे आणि आपण त्यावेळेस त्याला काढून ठेवू शकतो. बघा, मी काढून ठेवत आहे एका पातेल्यामध्ये. मंद आचेवर 1 वाटी जवस भाजण्यासाठी मला 5 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. इथे जवस थंड होण्यासाठी वाट बघावी लागेल. जवस थंड झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये साहित्य वगैरे ॲड करून घेणार आहोत. जवसाचा रंग किती सुरेख दिसतोय. खमंग भाजलं गेलेलं आहे जवस. खूप सुंदर झालेला आहे. कुणाकुणाला जवसाची चटणी आवडती कमेंट करून सांगायला विसरू नका. चला, जवस थंड झाले. आपण आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये थंड झालेलं जवस घालणार आहोत. लसणाच्या पाकळ्या 20 ते 25 घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. जिरे 1 चमचा आणि त्यामध्ये 1 चमचा भरून मी लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त घेऊ शकता आणि चवीप्रमाणे मीठ. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ आणि तिखट ॲड करू शकता. खमंग चटणी आपली तयार आहे. चटणीला पूर्ण मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. पारंपरिक पद्धतीने बनवलेली जवसाची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या रेसिपीज तुमच्या नातेवाईकापर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचतील.
थँक्यू. धन्यवाद. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्ही नक्की पाहत राहा आणि व्हिडिओ शेअर करत राहा. बघा काय सुंदर चटणी झालेली आहे. आपण ती एका बरणीमध्ये भरून ठेवतोय. हवाबंद बरणीमध्ये ही चटणी कमीत कमी 15 दिवस चांगली राहते, खराब होत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. कोणत्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला जास्त आवडतात कमेंट करून सांगायला विसरू नका.